लगेच भाजी. जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपण घेतलंय. आजचा पदार्थ जो आहे ना तो करायला मला भीती वाटते, कारण हा पदार्थ मी कधी खाल्ला नाहीये, मी कधी केला नाहीये, ना कोणाला करताना बघितलंय. पण या पदार्थाबद्दल ऐकलंय खूप. या पाठीमागे एक स्टोरी आहे. आता ती स्टोरी ऐकण्याच्या आधी हा पदार्थ जो आहे तो कोणता, तर शिवरीची भाजी. आता शिवरी माहित असेल काही लोकांना, हा खरं तर चारा आहे जो बकरी, शेळी, मेंढी यांचा सगळ्यात जास्त फेवरेट आहे. म्हणजे एखाद्या मुलीला तुम्ही चॉकलेट दिल्यावरती कशी भांबारते उड्या मारायला लागते की नाही, अगदी तसं हा चारा जर तुम्ही शेळीला दिला तर ती उड्या मारायला लागते. एवढ्यावरून समजून जा की किती फेवरेट आहे तिचं. पण आता याची भाजी का करतात तर हे सांगेन मी तुम्हाला. हे निवडूयात आपण. शेवग्याची वगैरे भाजी आपण निवडतो ना तसं निवडायचं आहे. आता याची भाजी का करायची असते, हा तर चारा आहे. तर जेव्हा 70-80च्या दरम्यान दुष्काळ पडला होता आणि लोकांना खायला काहीही नव्हतं, तेव्हा कोणता ऑप्शनच नव्हता, म्हणून लोकांनी ही भाजी खाल्ली होती, म्हणजे चाऱ्याची भाजी करून खाल्ली होती. आणि ते आज आपण बघायचंय की कसं लागतंय. आता आपण पहिल्यांदा भाकरी करून घेऊयात आणि मग भाजी करूयात, कारण भाजी सोबत खायला भाकरी तर लागणार आहे साहजिक आहे. आणि भाजी करायला मला आजीला बोलवावं लागेल, कारण भाजी मला नाही येते, कारण मी कधी केली नाही. भाकरी आपल्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण जी भाजी करणार आहे ती भाजी मी धुवून घेतली आणि त्यासाठी फक्त लसूण लागणार आहे, बाकी काही नाही. तेलात फक्त आपल्याला ही लसूण घालून आपण बाकी भाजी कशी करतो ना तशी करायची. मी पण पहिल्यांदाच करते त्यामुळे बाकी जास्त गोष्टी मला नाही माहिती. आई, हा मी सांगितलं होतं तुम्हाला की ही भाजी मला येत नाही, मी कधी केलेली नाहीये. 1970-80च्या दरम्यान काहीतरी दुष्काळ आला होता, तेव्हा खूप लोकांनी हे केलं होतं. तर मला आजी सांगणार आहे की कसं करायचं, मी आई म्हणते तिला, तर त्याप्रमाणे मी करणार आहे. पहिल्यांदा तेल घालायचं ना, बघ एवढं बास लसूण टाका. लगेच भाजी. हे बघ बघ आता ही पूर्ण शिजवायची पाण्यामध्ये. पाण्यात शिजवायचं पण चांगली परत बरोबर त्याला गडबड करायची. मीठ पण घालायचं ना यामध्ये. हे बघ
फक्त आता शिजवायची ना. परत आता परतून शिजवायचं. आपण आणखीन थोडंसं पाणी घालतो यामध्ये, कारण शिवरीची भाजी आहे ना, जी आहे ना, बाकी भाजींसारखी नसते. तिचं जे पाणी निघतं ना अंगचं ते नाही निघत आहे. त्यामुळे थोडं आणखीन पाणी घातलं आणि हे झाकून ठेवते मी. हे पाणी आटलंय आता आणि भाजी पण शिजली, पण थोडंसं वाफेवरती शिजून दे म्हणून मी हे अजून तसंच झाकून ठेवलंय. आणि आता त्याच्यासोबत आपण हे छन्नीचं लोणचं पण खाणार आहे. छान लागतं. तसं थोडंसं कडू असतं, पण लोणच्यामध्ये ते जेव्हा मुरतं ना, म्हणजे जे मसाले आपण घालतो तेव्हा खूप भारी लागतं ते. आपली भाकरी ही भाजी जी आपण आता केली आहे, आणि हे छन्नीचं लोणचं आणि पात्रीची भाजी. आता जे शेतात राहतात त्यांना माहित असेल पात्री म्हणजे काय. आता ट्राय करून बघूयात. थोडीशी भीती वाटतेय, कारण पहिल्यांदा मी हे ट्राय करतेय. आपली मेथीची वगैरे भाजी लागते ना, तसंच लागतं हे थोडंफार. आणि आणखीन याला जर म्हणजे चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा डाळ घालू शकता, जी तुम्हाला आवडते. पण मला ना दुष्काळामध्ये जसं ज्या पद्धतीनं करत होते त्या पद्धतीने करायचं होतं, म्हणून मी काही वापरलं नाहीये. आणि हे छन्नीचं लोणचं ते देखील खूप छान लागतं. थोडंसं कडू असतं पण खूप जास्त हेल्दी असतं. आणि याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि पात्रीची भाजी तर यार माहीत असेलच तुम्हाला. आणि सॉरी, याची रेसिपी जी आहे ना मी लवकरच घेऊन येणार आहे, कारण खूप जास्त हेल्दी आणि खूप कमी लोकांना माहिती आहे ही भाजी. लवकर घेऊन येईल. तोपर्यंत मात्र तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर कमेंटमध्ये कळवा. लवकरच घेऊन येते अशा आणखीन गोष्टी. तोपर्यंत थोडीशी वाट बघा. बाय.